मराठमोळा थोडासा साधा भोळा लाख मंदी पोरग पाहिजे हा दिलवाला कसं काय राहू मजेत. मी विश्वासवर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. हे तुटणार तर मी हात ठेवले ठीक आहे. तर मी आज चाललोय नखरेवाली या गाण्याच्या रिलिजिंगसाठी मुंबईला. आणि निकल्याचा बड्डे पण आहे आज, म्हणजे त्याच्या बड्डे निमित्तच आज रिलिजिंग डेट ठेवलेली आहे गाण्याची. तर इथून मी जातोय, प्रतिभा आहे, दीपक आहे आणि अनुश्री पण असणार आहे. आणि गाण्यामध्ये अनुश्री पण आहे आणि रोहित पण आहे आणि अजून एक कोणीतरी आहे. बघूया आपण. त्याच ॲक्च्युली मी प्रतिभाच्या स्टुडिओवर आलो होतो कधी जवळपास 1 वर्ष झालं असेल. आणि त्याच्यानंतर आम्ही भेटायचं पण ठरवलं होतं की आपण भेटूयात कारण ही माझ्या घराजवळून थोडी जवळ राहते, म्हणजे एवढी जवळ राहत नाही पण थोडी जवळ राहते. आणि त्याच्यानंतर मी तिला भेटलोच नाही. आणि म्हणजे पैजनाचा नाद या गाण्याचं शूट झालं होतं गुजरातला नाही गुजरातला झालं पण गाण्याचं आपलं शूट का राजस्थानला उदयपूरला. आणि त्याच गाण्याला सगळ्यात एक कोणता ब्लॉग टाकला होता मी ते त्याच गाण्याला सगळ्यात युट्यूब दीपकनी आणि प्रँक केलं होतं हिच्यावर. आणि त्याच्यानंतर म्हणजे एकदा भेटलेलो मध्ये त्याच्यानंतर आता भेटायला आलो मी. अरे बिझी मी आहे की तू नको सांगूच चालेल. मला सारखं म्हणतो हा आपण भेटूया स्टुडिओवर येईल मी, पण नाही साहेब खूप बिझी झाले. आणि आज योगा आलाय की आले. आमचं गाणं वगैरे नाही येते, आम्ही भेटलं चाललो लोकांना वाटायचं गाणं. यस 100%. तर मग आता मी आलोय प्रतिभाच्या डान्स स्टुडिओवर आणि इथून जाणार आहोत आम्ही मुंबईला. अजून अनुश्री यायची बाकी आहे, अनुश्री अजून नाही आलेली. मला वाटलं सगळ्यात अगोदर अनुश्री येईल. तोपर्यंत मला आईस्क्रीम खायची. तुम्ही प्रतिभाला सांगितलं होतं की आईस्क्रीम आण म्हणून. प्रतिभाने केवढं आईस्क्रीम आणले तो माय गॉड. तर आता 2 तासांनंतर आली अनुश्री. 2 तासानंतर त्यांना माहिती आईस्क्रीम शोधत बसलेलो माहिती होती तिकडे. आणि मला यायला 1 तास लागला होता आणि तिथे मला काही सापडलं म्हणून मी आईस्क्रीम आणायला सांगितली. तर ही आली आहे फायनली आणि हिचं गाणं येत आहे आणि निकल्याचा बड्डे पण आहे. त्यासाठी आम्ही चाललोय सॉन्ग लॉन्चिंगसाठी. गाण्याचं नाव काय आहे? गाण्याशी सांगशील जरा काही? सो प्रशांत दादाच्या प्रोडक्शन सोबत माझं पहिलं गाणं आहे. मी पहिल्यांदा काम करते त्यांच्या टीम सोबत आणि गाणं खूप भारी आहे. आता थोडे दिवस थांबा, फक्त ट्रेंड येणार आहे नवीन, जसं तुम्ही सगळे सिरियसली. कारण आमच्या गाण्याचे बोलच इतके छान आहेत ना की आता त्याचा ट्रेंड येणार आहे आणि सगळी मुलं ते पकडून ठरणार आहेत. आणि खूप भारी चाललंय गाणं. माझ्या अपोजिटला रितेश आहे आणि निकच्या अपोजिटला अंकिता आहे. तर आमची अशी 2 कपल आम्ही आहोत आणि खूप मस्त झालेलं आहे. बघूया. आताच तुम्हाला ऐकवू शकत नाही कारण आजच लॉन्चिंगला चाललोय आम्ही. कधी टाकणार हा गाणं रिलीज झालं. मराठमोळा थोडासा साधा भोळा लाख मंदी एक पोरग पाहिजे हा दिलवाला मराठमोळा. सो असं आहे. तर बोल तर चांगले वाटतायत, म्युझिक वगैरे तर जबरदस्त जाईल. बघूया. तुम्हाला लॉन्चिंग पण दाखवतो आता गेल्यानंतर. बाय बाय. आपल्यालाच जायचंय. बाय बाय. कुठे? आमचं मागच्या वेळेस सारखे आता प्लॅन बांधणं सुरू झालेत परत की मागच्या वेळेस जसं भेटल्यानंतर म्हणजे आम्ही भरपूर वेळेस भेटल्यानंतर जर सुरू होतं ना की यार यावेळेस आता भेटू, परत जेवणाचं प्लॅन करू, इकडं जाऊ तिकडं जाऊ, हे करू ते करू, परत सुरू झालाय. हा फक्त भेटल्यानंतरच्या गप्पा आहे, तोंडाच्या वाफा गमवायच्या. दॅट्स इट. कोणच उचलत नाही. अरे चल कुछ भी जेवढं बिझी असतो ना, फोन केले की अरे ते नाही जमणार मला. काय कसं आम्ही कॉल करणार आहे त्यांना? आम्ही किती वेळ जातो नाशिक पाठवून पण नाही. गाईज तुम्ही विचार करा. आता मी माझे व्लॉग चांगले येतील माझे दर आठवड्याला 1 किंवा 2 व्लॉग. तुम्ही बघा कोण बिझी असतं आणि कोण नाही. तर बिझी ही असते डान्समध्ये. मला हिची अपॉइंटमेंट घ्यावं लागते फोन करून की सॅटर्डे संडे की कोणता दिवस वगैरे वगैरे. मग त्याच्यात पण मी जात नाही. मग असं विश्वास म्हणतो की फोन केले की अरे मी येणारच तिकडे.
याच्यामध्ये कोणाचं एका व्यक्तीचं चुकत नाही, हे सगळ्यांचं चुकत आहे माहिती का. म्हणजे थोडेफार बिझी असतात पण मग नंतर थोडंफार घरी आराम करा किंवा वगैरे वगैरे. यस. आणि विशेष म्हणजे अनुश्री पण पुण्यामध्ये शिफ्ट झाली. कुठं शिफ्ट झाली नाही माहिती किंवा सांगत नाही, पण ती पुण्यामध्ये शिफ्ट झाली. वेलकम टू पुणे. आता मी पण पुणेकर. हा तू पण पुणेकर आता. तू दिसतेच पुणेकर ऑलरेडी. मग सगळेजण मला विचारतात की तू कुठे राहतेस, मुंबईमध्ये का पुण्यात. माझं मी साताऱ्यात राहते. सातारा कुठे आलं ते. मग मी म्हणते महाबळेश्वर माहितीये. हा महाबळेश्वर माहितीये. हा मग महाबळेश्वर मध्ये मी राहते. कारण लोकांना नाही का सातारा माहित नाही, पण महाबळेश्वर कसं पर्यटन सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना. आणि मुंबईचे लोक तर महाबळेश्वरला पडीक असतात. बट यस चांगली गोष्ट झाली. चला जाऊया आपण आता. दीपक ड्राईव्ह करतोय आणि आम्हाला निघून जवळपास 1 तास झालाय. खूप लवकर सगळे वेळेच्या अगोदरच येऊन पोहोचले होते ना, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो. हे आहे नखरेवालीचं बॅनर आणि ह्या मॅडम इकडे नखरेवाल्या. वेलकम मेन एक्ट्रेस लेट. आणि मी तिकडून आले ना. येस वेलकम. थँक्यू. आहे अभिषेक. हा मी याच्यातले यांच्याबद्दल मी 2-4 चांगले शब्द सांगतो मी तुम्हाला, पण थोड्या वेळाने सांगतो. ठीक आहे. ते जास्त पचणार नाही गोष्टी. जेवण झालं. हे कोरिओग्राफर या गाण्याची जबरदस्त कोरिओग्राफी करतात आणि ह्या माणसाने सगळं प्रोडक्शन सांभाळलेलं आहे. सगळं प्रोडक्शन आमची नखरेवाली. आणि हे असे येडे चालू गायचे. येऊ का अरे बाप. वा कसं रे जमलं का. जरा हात काढ. संजूनी काल एवढी जबरदस्त भूताची स्टोरी सांगितलेली, ती परत ऐकायची आम्हाला. हा पण विषय असा आहे की सगळे जर जास्तच घाबरतील, याला कॉपीराइट वगैरे बी लागेल, कारण स्टोऱ्या तर चोरलेल्या आहे, त्याच्यामुळे टाकू शकत नाही, सगळे दाखवू शकत. बट मी सांगेल तुम्हाला नंतर. तर गाईज गाणं आलेलं आहे, 11:30 वाजलेले आहेत आणि आता मी जातोय परत पुण्याला, कारण मला थांबण्यासाठी वेळ नाही आहे. म्हणजे गाण्याचं शूट ॲक्च्युली संध्याकाळी डान्स वगैरे करावं लागणार, त्याच्यामुळे मला जावं लागणार आहे. तर तुम्ही गाणं नक्की बघा. गाणं यूट्यूबवर आलेलं आहे नखरेवाली नावानी, किंवा माझ्या यूट्यूबमध्ये तुम्हाला लिंक पण भेटून जाईल, माझ्या इंस्टाग्रामवर पण भेटून जाईल. नक्की जा. गाण्यामधले कलाकार तुम्ही ऑलरेडी बघितलेले. आणि यस भेटूया नेक्स्ट ब्लॉग. तर मित्रांनो काल आपल्याला